पर्ल चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने 15 जून रविवारी मध्यरात्री होम मैदान लगत असलेली खाऊगल्ली येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर परिसरात बऱ्याच लोकांची रोज ये जा असते आणि अस्वच्छता खूप होत असते, जेणेकरून सोलापूरच्या स्वच्छतेला गालबोट लागू शकतो. यालाच ध्यानात ठेवत पर्ल चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्य म्हणून सदरील संपूर्ण परिसर स्वच्छ करत सोलापूरकरांना आपले शहर स्वच्छ व प्रदूषण मुक्त राखण्यासाठी संदेश दिला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुभान ढालायत व अन्य सर्व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाहूया एक ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार सोलापूरकर, मी मुजम्मिल शेख आपलं स्वागत करत आहे. या ठिकाणी मी पोहोचलो आहे होम मैदानाच्या बाजूला लगत असलेली खाऊ गल्ली, जे स्ट्रीट फूडचे जे गाड्या आहेत होम मैदानाच्या बाजूच्या गल्लीमध्ये, जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर सदर परिसरामध्ये मी आलेलो आहे. या ठिकाणी आमच्या सोबत पर्ल चॅरिटेबल ट्रस्ट चे काही अध्यक्ष आणि पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, जे परवा एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेत सदर परिसरामध्ये स्वच्छतेचा. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. चला तर जाणून घेऊया आणि त्यांच्यासोबत थोडीफार चर्चा करूया. नमस्कार मित्र हो, आपण सर्व पर्ल चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष वगैरे आहात आणि मी आपल्याला काही गोष्टी विचारू इच्छितो की आपण सदर परिसरामध्ये परवा दिवशी रात्री स्वच्छता मोहीम राबवली, म्हणजे आपल्याला नेमकं ही प्रेरणा कुठून मिळाली? आपल्याला हे कुठून सुचला की आपण असं करायचं? मग ऍक्च्युली नाव सांगा. माझं नाव नदीम शेख आहे. कसं आहे, इस्लाममध्ये जे आहे एक वाक्य आहे, पाकी अदा इमान आहे. हे आम्ही ध्यानाने लक्षात ठेवून आहे हे पर्ल चार ट्रस्ट जे आहे च्या वतीने आम्ही हे स्वच्छता अभियान हे राबवण्यात आलं आहे. अच्छा, तर तुम्ही सदर परिसरामध्ये केलं, तर हाच एरिया तुम्ही का बरं निवडला? म्हणजे सोलापुरात बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता दिसून येते, तर या परिसरामध्येच तुम्ही का केलंय? कसं आहे सर, ऍक्च्युली हे जे आहे VIP रोड आहे आणि 4 पावलाच्या पुढे जे आहे आपली मोठी शाळा आहे हरिभाई देवकरण, आणि 4 पावलाच्या नंतर ना आपले सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर आहे. इथून कसं भक्त येतात जातात, त्यामुळं जे आहे आपल्या सोलापूरमध्ये अस्वच्छ बघून त्यांना असं हे वाटून आहे. त्यामुळं जे आहे आम्ही हेच परिसर निवडलेला आहे. अच्छा, आपण अध्यक्ष आहात. अध्यक्ष साहेब, मला सांगा की असा जो आगळा वेगळा उपक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे, हे सोडून अजून काय काय ऍक्टिव्हिटी तुम्ही करत असतात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. याला सोडून आपले भरपूर काही ऍक्टिव्हिटी चालतात, जसं की फ्रीमध्ये ब्लड तपासणी करणे, ज्या पेशंटला शुगर आहे, वयस्कर माणसासाठी शुगर फ्री आहे. फिर फ्री शुगरचे कॅम्प्स आयोजित करणे वगैरे. सोलापूरकर, जसं आपण आता बघितलं की या ठिकाणी पर्ल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि काही पदाधिकारी आपल्या सोबत बोलत होते, आणि अध्यक्षांचा असं आवाहन देखील होतं की सोलापूरच्या जनतेस की स्वच्छता हा खूप मोठा विषय आहे आणि आपलं सोलापूर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे, धर्म आहे. कारण प्रशासन देखील कुठपर्यंत स्वच्छताबद्दल लक्ष देईल, तर आपलं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे. सदर परिसरामध्ये काही फूड सेलर पण आहेत, जे खाद्य पदार्थ विक्रेते आहेत. त्यांच्यापैकी एकांचा आपण एक प्रतिक्रिया पण जाणून घेऊया. नमस्कार साहेब, कुठले खाद्य पदार्थ विकता आपण? म्हणजे काय आहे नेमकं, कशाचं गाडा आहे आपलं? आमचा चिप्स चाटचा आहे. चिप्स मध्ये चाट आम्ही म्हणजे चिप्स मध्ये भेळ तयार करून देतो. हे त्याच्या पद्धतीचे आहे. तर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली परवा दिवशी. तर काल गाडी लावल्यानंतर आपल्याला इथं काही चेंजेस आढळून आलेत का? हो, खूप खूप आणि चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलं होतं. पण त्यावेळेस आम्ही म्हणजे बघितलं, सगळं स्वच्छ केलं. हे कोण केलं आम्हाला काही माहित नव्हतं याबद्दल. पण ज्यावेळेस आम्ही माहिती काढली, त्यावेळेस हे पर्ल संस्था जे आहे त्या संस्थेने हे स्वच्छ केलं म्हणून समजलं. खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता केली होती. हो, आणि त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप आभारी आहे. असंच काहीतरी काम केलं, त्यांना छान वाटलं. आम्हाला पण आम्हाला वाटलं हे आपल्या आपल्या महानगरपालिकेकडून आहे काय की असं वाटतं, पण तसं काही नाहीये. त्याबद्दल खूप छान आणि खूप आभारी आहे त्यांचा आम्ही. धन्यवाद.